नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या 2 वेळा आपण लाईव्ह केले. त्याच्यामध्ये निकाल कसा शंकास्पद आहे, संशयास्पद आहे यावर आपण चर्चा केली आणि त्याच्यावर तुम्हाला सांगितले की या संदर्भामध्ये एक कृतीयुक्त आराखडा म्हणजे त्या संदर्भामध्ये म्हणजे जवळपास अनेक अभ्यास करून गुणवंत होतकरू अभियोगिताधारकावर त्या ठिकाणी अन्याय झाल्याच्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या निदर्शनात येत आहेत. म्हणून त्याच्यावर काय ते ठोस नियोजन, पुढची दिशा काय, नुसतं बोलायचं का, बोलून शांत बसायचं का, घराच्या बाहेर कधी निघायचं, प्रश्न कधी विचारायचे, परिषदेला जाब कधी विचारायचा, समोरचं दिशा काय, या अनुषंगाने एक रितसर आणि लोकशाहीच्या मार्गाने म्हणून आपण त्यांना आपलं म्हणणं कशा पद्धतीनं त्या जो काही निकाल प्रसिद्ध केला आहे तुम्ही 18 तारखेला, 17 तारखेला त्याचं प्रेस नोट दिली आणि 18 तारखेला निकाल प्रसिद्ध केला आहे, त्या निकालावर असलेले आपले आक्षेप काय आहेत, निकाल आपल्याला कसा अपेक्षित होता, निकाल 2023 सेकंड टेटमध्ये कशा पद्धतीने दिला आणि 2025 TIT 3 मध्ये निकाल कसा दिला. हा निकाल बघितल्याच्या नंतर PDF चाळल्याच्या नंतर निकालाची त्याच्यामध्ये निकालच हा संशयास्पद असा आढळून आलेला आहे. त्याच्यातली नावं बघा, नावं बघल्याच्या नंतर त्या गोष्टी लक्षात येतात. किंबहुना इतकंच नाही तरी एका उमेदवारांनी 5-5 वेळा परीक्षा दिली मित्रांनो, 5-5 वेळा. एका उमेदवारांनी 5 वेळा परीक्षा दिली. त्याच्या जो सर्वोत्तम स्कोअर आहे तो 162 पर्यंत आहे. म्हणजे अशा एका उमेदवारांनी अनेक वेळा एकच पेपर एका परीक्षा सत्रामध्ये दिलेला आहे. म्हणजे परीक्षा ही 2 टप्प्यात झाली, 27 मे ते 30 मे पर्यंत आणि 1 ते 3 जूनपर्यंत. अशा पद्धतीनं 5 जूनपर्यंत अशी 2 टप्प्यामध्ये झाली. म्हणजे 8 दिवस चाललेली परीक्षा एका उमेदवारांनी विचार करा 5 वेळा पेपर दिला आहे 3 सत्रामधली. साधी गोष्ट आहे का? काय करते परीक्षा परिषद, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी परीक्षा राबवली गेली, त्यामध्ये कशा पद्धतीनं अपयश हे परीक्षा परिषदचं नियोजन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी शून्य कारभार आहे हे लक्षात येते. आणि असे किती उमेदवार आहेत की एका उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा पेपर दिला आहे. किती उमेदवार आहेत तर असे शेकडो उमेदवार आहेत. आणि त्याच्यामध्ये जे काही आपलं हॉल तिकीट होतं, प्रवेशपत्र, त्याच्यावर स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या. तरीही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा त्या ठिकाणी परीक्षा दिली. मग अशा उमेदवाराचं करायचं काय, जाब विचारायची की नाही. 2023 मध्ये असेच 13 उमेदवार एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिली होती आणि त्याला सर्वोत्तम असे 127 पर्यंतचे गुण होते. अशा उमेदवारांना आपण परीक्षामधून पूर्ण भरती प्रक्रियेतून बाद केलं होतं. 13 उमेदवारांना, ह्या उमेदवारांना सुद्धा बाद केलं जाईल, त्यात काही शंका नाही. पण हे जे नियोजन आहे ना, किती ढिसाळ आहे. त्या ठिकाणी सूचना दिलेली असताना सुद्धा उमेदवारांनी अशा चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी अर्ज करू परीक्षा दिली. मग यांना नेमकं कोण सांगितलं की अशा पद्धतीनं अर्ज भरायचा? कारण परीक्षा परिषदेनं ओळखपत्रावर स्पष्ट सूचना दिलेली होती की तुम्हाला जर ओळखपत्र एकापेक्षा अधिक वेळा त्या ठिकाणी उपलब्ध झालं तर त्या ठिकाणी तुम्ही केवळ एकाच वेळा परीक्षा द्या. सूचना क्रमांक 14वी आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना दिली, तरीही त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. हे झालं एक प्रकार शंका असण्याचं. याच्यामध्ये सुद्धा गोडबंगाल असणार आहे ना, 100% असणार आहे. आणि दुसरं कारण काय आहे, जो तुम्ही निकाल दिलाय, निकाल कसा दिलाय, निकालामध्ये एकच नाव आहे, निकालामध्ये फुल नेम पाहिजे. परीक्षा घेताना तुम्ही ओळखपत्रामध्ये जर त्रुटी आढळली तर त्याला तुम्ही परीक्षा केंद्रावरून घरी पाठवले, परीक्षा देऊ दिली नाही. कित्येक आमच्या उमेदवार त्या ठिकाणी ओरडू त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. एवढंच काय तर आमचा एक उमेदवार याच्यावरनं अहिल्यानगरचा उमेदवार संभाजीनगरला परीक्षा द्यायला आलेला, तो त्या ठिकाणी तुमच्या अशा शून्य नियोजनामुळं हटासापोटी त्या ठिकाणी बळी गेलाय. याला जबाबदार कोण होतं? म्हणजे वेळेवर परीक्षेला उपस्थित व्हा, म्हणजे तुम्हाला 1 सेकंद सुद्धा इकडे तिकडे जमला नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही काटेकोरपणे पालन करून
अशा पद्धतीनं निकालमध्ये तुम्ही मात्र चुकीच्या पद्धतीनं म्हणजे मुलांचं त्या ठिकाणी हित साधायचं सोडून त्याची माहिती जी आहे निकाल देत असताना ते गोपनीय ठेवली का? ह्या गोष्टी तुम्ही 2023ला देऊ शकलेत, आता का दिली नाही? हे आमचा अधिकार आहे हे जाणून घेण्याचा. आणि त्या निकालाच्या जी काही PDF आहे निकालाची संकेतस्थळावर उपलब्ध केलेली त्याच्यावर आमचे आक्षेप आहेत. त्यामुळं याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाल आहे. म्हणून आम्ही रीतसर तुम्हाला जाब विचारण्यासाठी 26 ऑगस्ट मंगळवारी सकाळी 10 वाजता तुमच्या कार्यालयात येतोय. त्या ठिकाणी तुम्हा राज्यातील तमाम एक आता कृतीयुक्त आराखडा आपण करतोय. तुम्हा सगळ्या अभियोक्ताधारकांना विनंती आहे, राज्यातील तमाम अभियोक्ताधारकाला विनंती आहे, नुसतं त्याच्यामध्ये गोंधळ झालाय, मी खूप अभ्यास केलाय, माझ्यावर अन्याय झालाय आणि मग मी इतकं अभ्यास करून सुद्धा मला 100च मार्क पडले किंवा 102च पडलेत, मला तरी 180 पडायला पाहिजे होते, मला 170 मार्क्स पडायला होते, किंवा मग आमच्याकडे कोणीच एक उमेदवार आहे तो केवळ अभ्यासच करत नव्हता, कधीच अभ्यास केला नाही, तो कामात व्यस्त असायचा तरी त्याला 160 मार्क पडलेत. मग असं नुसतं बोंब मारायच्या नाही. नुसतं बोंबा मारत बसलत ना काही होणार नाही. तुम्हाला घर सोडावं लागेल. तुमच्यावर अन्याय झालाय तर तुम्हाला तो अन्याय सहन करायला जमणार नाही. तो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल, बाहेर निघावं लागेल. तुम्हाला परीक्षेचे अधिकारी घरी येऊन विचारणार नाहीत, काय रे सोन्या तुझा कुठं अन्याय झालाय, हां तुझे किती मार्क्स कटले, तुला इतके मार्क देऊ का? बेबी, सोना, मोनिका, बिनिका ह्या ज्या गोष्टी आहेत ना यांना तुम्हाला न्याय घरी बसून येऊन अधिकारी देणार नाही. अरे तिथं अधिकाऱ्यांना ज्या विचारा गेलं की मी गेल्या अधिकारी बघून मला पळून जातात, म्हणतात आमच्यावर अतिरिक्त कार्यभार आहे, आम्ही तिकडे गेलोय बालभारतीला. असं अनेक वेळा का होते? त्यांना माहिती आहे बोलणारा हा आला की आपण निघून जायचं आणि कारण द्यायचं. असं नाही जमणार. तुम्ही जिथं असाल ना तुम्ही शासनाचे नोकर आहात. आमचा जो काही टॅक्स आहे ना त्या टॅक्सचा पगार तुम्हाला येतोय. तुम्ही जनसेवक आहात, लोकसेवक आहात, राज्यसेवक आहात. लोकसेवा करण्याची जबाबदारी तुमची आहे. आमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल आणि असं खोटे नाटकं करून तुम्हाला पळ काढायला जमणार नाही. आम्ही येतोय तुम्हाला जाब विचारण्यासाठी, कारण ही परीक्षा आमच्यासाठी आहे. आम्ही उमेदवार आहोत. आमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याचं शंका जर असतील आमच्या किंवा निकाल हा शंकास्पद असेल तर त्याला उत्तर देणं, आमचं शंकेचं समाधान करणं हे तुमचं काम आहे. आणि असं जर पुन्हा पळ काढायला लागलात तर नक्की आम्ही तुम्हाला दोषी ठरवायला सुरू करू, कारण तुम्ही समाधान करत नाही आमचं. म्हणून जर याच्यामध्ये तुम्ही दोषी नसाल किंवा याच्यामध्ये जर संशय नसेल किंवा मग ही सगळी जर बाब निकालाची परीक्षेची पारदर्शक असेल, आम्ही मानतो पारदर्शकच आहे, पण आमची काही शंका आहे. आमच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या, त्याचं आम्हाला समाधान तुम्ही केलं पाहिजे आणि हे तुमचं काम आहे समाधान करण्याचं. वेळोवेळी तुम्ही अनेक निकालाच्या बाबतीत, परीक्षा आयोजन करण्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी तुमच्या दिशाहीन होत्या. आम्हाला तुम्ही अंधारात ठेवण्याचं काम केलं. अनेक पत्रकारांना अनेक प्रसिद्धीपत्र काढून निकाल आठवड्यात, पुढच्या आठवड्यात, हे आठवड्यात, ते आठवड्यात निकाल लावण्यासाठी DED, BEd अपियर मुलांची अडचण आहे, त्यांचा निकाल राखीव ठेवता येत नाही, हे अशी नाटकं आणि कारणं दिली. आणि शेवटी काय केलं? अरे अजून सुद्धा निकाल लावून नाही तुम्ही राखीव ठेवू नाही तर म्हणजे एवढा दिवस त्या कारणासाठी घेतलेत. सांगू म्हणजे तुमचं असं झालंय ना की आजारापेक्षा उपचारच त्रास व्हायला लागलाय. आजार खूप साधा आहे पण तुमच्या उपचारानंच आम्ही मानसिक रुग्ण व्हायला लागलो. ही कार्यवाही जी आहे ते परीक्षा परिषदेची आहे, त्या प्रशासनाची आहे. म्हणून आमच्या या शंका आहेत, आम्हाला त्याचं समाधान पाहिजे. आम्ही येतोय तुमच्याकडे आणि त्यानंतर त्याच दिवशी पत्रकार परिषद सुद्धा आयोजन केलेली आहे 26 ऑगस्टला. त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत. आमच्या मनाचं रीतसर तुम्हाला चर्चा करूया, निवेदन देऊया. आमचं शंका जे आहेत त्याचं समाधान झालं तर पुढची आम्ही कार्यवाही करणार नाही आणि समाधान जर नाही झालं तर पुढची आम्ही दिशा ठरवू. मग ते आंदोलन असो, कोर्टात असो, पुढची दिशा त्याच दिवशी ठरवली जाईल. म्हणून जवळपास शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी ज्यांना आपल्या कामावर, आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे, संदीप कांबळे या व्यक्तीवर, कामावर, त्यांच्या त्यागावर, त्यांनी करत असलेलं समर्पणावर तुम्हाला ज्यांना विश्वास आहे त्यांनी विशेष करून पुण्यातले सगळे उमेदवार, ज्याला चांगले मार्क्स आहेत, ज्याला कमी मार्क्स आहेत, ज्याला अभ्यास करून खूप कमी मार्क्स पडले, ज्यांना 0 मार्क्स आहेत, अशा सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी आपल्याला वाचा फोडण्यासाठी यायचं आहे.
त्यानंतर मग आपण कशी 50,000 पदाची भरती होईल तो अजेंडा आपल्या हातामध्ये घेणार आहोत आणि प्रशासनावर शासनावर दबाव टाकून कशा प्रकारे 50,000 पेक्षा अधिक शिक्षकांची भरती होईल आणि इथल्या 100 पेक्षा कमी असलेल्या गुण उमेदवाराला कशी संधी मिळेल यासाठी मोठ्या ताकदीनं लढणार आहोत. त्यामुळं मुलांनो, उमेदवारांनो, ताईंनो, बहिणींनो, भावांनो, तुम्हाला एकच विनंती आहे, मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित व्हा. हेवे देवे काही जरी असतील मनामध्ये तरी इथे तुमचे काही कामाचे नाहीत, कारण आपली जात ही केवळ शिक्षकाची आहे. त्यामुळं इथे कोणाला आमदार खासदार व्हायचं नाही. मनामध्ये जर तुमच्या शंका येत असेल, बरेच मुत्सद्दी काही लोक आहेत, मुद्दाम नाटक करण्याचा प्रयत्न करतील. मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की बाबांनो, या मंगळवारी या. संघटना असो, अजून कोणी असो, सगळ्यांनी एकत्र या. आपण जाब विचारू. अन्याय हा सगळ्यांवर झाला आहे. त्यामुळं आपली ताकद ही विभागली नाही पाहिजे. त्यामुळं सोबत या. नियोजन आहे, सोबत या. 100% आपण त्या ठिकाणी निकालामध्ये किंवा मग जो काही गोडबंगल आडलं त्या ठिकाणी आडवा आलेला आहे ते हाणून पाडू आणि गुणवंत अभियोग्यता धारकाला न्याय मिळवून देऊ, हा आपला शब्द आहे. त्यामुळं जास्तीत जास्त मुलांनी, कोण येते त्यांनी पण कमेंट्स करा, जास्तीत जास्त मुलांनी मंगळवारी परिषदेला त्या ठिकाणी जमायचं आहे. शेकडोच्या संख्येनं असं जमायचं, 500पेक्षा अधिक उमेदवार त्या ठिकाणी जमायचे. आणि त्या ठिकाणी जर आत्ता उमेदवार नाही जमले ना तर हा विषय मी सोडून देईल. मी जास्तीत जास्त जागा कशा येतील, जास्तीत जास्त उमेदवार कसे लागतील यासाठी प्रयत्न करेल. नुसतं ग्रुपवर बोलून चालणार नाही. जर उमेदवार आले तर नक्की त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. उमेदवार येणं गेलं तर मग काही होणार नाही. त्यामुळं शेकडोनं उमेदवार या. जर आला तरच आपला दबाव पडेल आणि त्या ठिकाणी आपण आपल्या मागण्या त्या मान्य करून घेऊया. त्यामुळं 100% निकालामध्ये जे काही आपल्या डिमांड्स आहेत, ते निवेदन आहे, त्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी बोलल्या जातील. मागणी त्यांना आमच्या शंका सांगितल्या जातील, त्याचं त्या ठिकाणी समाधान केलं जाईल. आणि समाधान जर नाही केलं तर पुढची आपण जी काही दिशा आहे ते ठरवू. तुर्तास थांबतो. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच एक आव्हान करायचं तुम्हाला, तुम्ही जर शांत बसलात तर ही जी मंडळी आहेत ना ज्यांच्यावर आपण शंका करतो ते समोर जातील. मग तुम्हाला घरीच बोंबा मारत बसावं लागणार आहे. एका उमेदवारांनी 5-5 वेळा अर्ज केले. 5ही परीक्षेमध्ये त्यांना एका परीक्षेत 90, 80 असे मार्क आहेत, तर दुसऱ्या 2-3 परीक्षेमध्ये त्याला 126, 28, 162 पर्यंत मार्क आहेत. मग असे उमेदवार तुमच्या पुढे जातील. विचार करा. पुन्हा तुम्हाला या गोष्टीसाठी विनंती करणार नाही, ही पहिल्यांदा विनंती आहे. आत्ता जर तुम्ही 500पेक्षा अधिक उमेदवार तिथं आलात माझ्यासोबत तर नक्की तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल. आणि जर नाही आलात तर हा विषय बंद केला जाईल. उगं बोलून, कारण 5 वर्षापासून आम्ही बघतोय, बोलून नाही कृती करावं लागते. व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर बोंबलून किंवा ओरडून जमणार नाही, प्रत्यक्ष यावं लागते. मी येतोय मंगळवारी, तुम्हाला यावं लागतं, तुम्ही या. वाट बघतो तुमची. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा एल्गार आहे, एकदा पुकारलाय, आजपर्यंत आपला रेकॉर्ड आहे. जो कोणता आपण प्रश्न हाती घेतो त्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय सोडत नाही. आणि आत्ता तुम्ही जर साथ दिली तर 100% न्याय मिळवून दिला जाईल. आणि साथ नाही दिली तर हा विषय सोडून दिला जाईल. पुढचा विषय येईल तो, जो की 50,000पेक्षा अधिक भरती. थांबतो मित्रांनो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.